नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल पेडगाव केसरी मैदान एक नंबर नियोजनामध्ये पार पडलं। या मैदानात जवळजवळ 1000 गाड्या पळाल्या आणि 100 गट पळाले। तरीसुद्धा सुनील मोरे बोलले होते की फायनली 6 वाजताच होणार आणि मित्रांनो फायनली 6 वाजताच झाली। खरंच पेडगाव केसरीचं नियोजनामध्ये ज्यांचा हात होता त्यांचं खरंच कौतुक करू तेवढं कमीच। या 1000 गाड्यांमध्ये एक नंबर फायनलची मानकरी ठरलेली गाडी जो सप्त हिंदकेसरी बकासूर, अखंड महाराष्ट्राचा लाडका आता अष्टम हिंदकेसरी बकासूर झाला आहे। आणि मित्रांनो, दुसरा नंदी म्हणजे डबल हिंदकेसरी लखन। दोन्ही नंदी जबरदस्त पळाले आणि या पेडगाव केसरीचा मान या 2 नंदींना मिळाला। दोन्ही नंदींचं खूप खूप अभिनंदन। आणि मित्रांनो, आज आपण बघायला गेलो तर आदतचं मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानात परत दुसऱ्या दिवशी काल पेडगाव केसरी होऊन अष्टम हिंद केसरी होऊन आपला बकासूर पुन्हा एकदा या मैदानात मित्रांनो पळतोय। खरंच कारण मित्रांनो आपण बघायला गेलो तर बाकीचे नंदी जवळजवळ 5 ते 6 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या गॅपने पळतात आणि सप्त हिंद केसरी बकासूर कालच पेडगाव हिंद केसरी झाला आहे, त्याच्यानंतर अष्टम हिंद केसरी झाला आहे। तरीसुद्धा आजच्या मैदानात तो आपण बघायला गेलो तर गट क्रमांक 21मध्ये पुन्हा एकदा मित्रांनो सप्त हिंदकेसरी बकासूर गटपात झाला आहे। त्याच्यासोबत आज एक आदत नंदी आहे, त्याचं नाव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। जरा व्हिडिओ आपण घाईमध्ये केले अपडेट देण्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या आदत गटामध्ये पुन्हा एकदा सप्त हिंदकेसरी बकासूर 21व्या गटात गटपात झाला आहे आणि आज एक मोठा इतिहास आपल्याला बघायला मिळू शकतो। आदतमध्ये देखील आपल्याला सप्त हिंदकेसरी बकासूर एक नंबर करताना दिसू शकतो। आणि मित्रांनो, सकाळीच प्रसिद्ध यूट्यूबर शांडीदादा यादव यांनी मोहिल शेट यांना प्रश्न केला की सप्त हिंदकेसरी बकासूर तुम्ही सारखा का पळवताय। त्याच्यावर वैभवदादा आणि मोहिल शेट यांनी उत्तर दिलं की आमच्या नंदीला आराम चालत नाही, तो एक दिवस आड करून पळतोय। जर काही लोक टीका करतात की रोज पळून बकासूरला काहीतरी होऊ शकतं, परंतु 3 वर्ष नंदी सतत नाव करतोय आणि त्याला जेवढा दाट पळू तेवढा तो जास्त पळतो, असं शांडीदादा यादव यांच्या मुलाखतीमध्ये वैभवदादा आणि मोहिल शेट बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, ही जरा अपडेट म्हणजे तुमच्यासाठी लवकरात लवकर ही व्हिडिओ बनवली आहे, कारण खूप लोकांना वाटलं असेल की बकासूर आज आराम करत असेल, तर बकासूर आज पुन्हा एकदा पेडगाव हिंदकेसरी मैदानात पुन्हा आला आहे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती असतात, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।